हे गुलाबजामुन बघा कसे छान पाकामध्ये मुरलेले दिसत आहेत आणि कलरही छान एकसारखा आलेला आहे। मुलांनी जर फरमाईश केली की आई मला गुलाबजामुन खायचे तर तुम्ही हे गुलाबजामुन करायला घ्यायला काहीच हरकत नाही। इथं आपण गव्हाचं पीठ, रवा, मैदा, खवा याचा कशाचाच वापर केलेला नाही। अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होणारे आहेत। जाळीदार आहेत, मऊ लुसलुशीत होतात, तोंडामध्ये टाकताच विरघळणारे असे आपले हे गुलाबजामुन आहेत। कडक अजिबात होत नाहीत, एकदम मऊसूद होतात। जर तुम्ही जसं सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही केले तर तुमचे गुलाबजामुन खव्याचे काय कोणतेच गुलाबजामुन बिघडणार नाहीत। नमस्कार, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। आता इथं मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम मापाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। हे गुलाबजामुन प्रीमिक्स आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 200 ग्रॅम असंही मिळून जाऊ शकतं, पण हे 500 ग्रॅमचं केल्यावर जरा जास्त करता येतं। आणि हे प्रीमिक्स पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे पुढे आपल्याला पाक करताना एकदम सोपं करेक्ट माप मिळून जातं। आणि हे प्रीमिक्स पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे, कोणत्या तरी एकाच माप कप घ्या, वाटी घ्या, कशानेही घ्या, पण एकाच वाट्यानं घ्या, एकसारख्याच भांड्यानं। आता हे पीठ सगळं आपलं मोजून बरोबर 5 वाट्या भरतं हे पीठ, कारण हे 500 ग्रॅमचं पॅकेट आहे। आणि पॅकेट घेताना त्याच्यावरचा ब्रँड चांगल्या कंपनीचं घ्यायचं आणि एक्सपायरी डेट बघून घ्यायचं। आणि तसंच आपण घरी घेऊन येतो, मग ते एक्सपायर झालेलं असतं, ते आणायचं नाही अजिबात। एक्सपायरी डेट बघून घेऊन मग घरी घेऊन यायचं। आणि हे असं आपलं 5 वाट्या पीठ प्रीमिक्सचं भरलेलं आहे आणि ते असं हलकं हलकं भरायचं, दाबून भरायचं नाही, कारण आपल्याला पीठ मळतानाही दाबून पीठ मळायचं नाही, हवा भरेल असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे असं सगळे काही गाठी काही असतील तर त्या फोडून घ्यायच्या। एखाद दुसरा असा गोळा असतो तो फोडायचा, म्हणजे त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत आपण इथं। तुम्ही पाण्यामध्येही मळू शकता, पण दुधाने एक छान आणखीन चव वाढते, खव्यासारखी आणखीन चव येते या गुलाबजामुनला। आता इथं 5 वाट्यासाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, आणखीन आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे। 5 वाटी प्रीमिक्ससाठी 1.5 वाटी दूध पुरे होतं, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही, कारण ते पातळ झालं तर मग तळताना ते जास्त तेल पितात आणि ते गुलाबजामुन जास्त म्हणजे असे हातात पण धरता येत नाहीत। त्यामुळे आपल्याला पीठ जास्त पातळही मळायचं नाही, पातळ म्हणजे असं सैल जास्त मळायचं नाही आणि घट्टही मळायचं नाही। घट्ट हे जे कडक आणि आतून पिठाळ गुलाबजामुन बनतात, त्यामुळे चमच्यानंच असं हलकंसं अगोदर 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं। झाकल्यानंतर आपल्याला परत अंदाज येतो की आणखीन दूध किती टाकायचं आहे ते। आता इथं थोडंसं 1 वाटी छान असं बसलं आहे त्याच्यामध्ये। आता आपण हे थोडंसं झाकून ठेवूयात आणि नंतर बघूयात की आपल्याला किती दूध लागणार आहे ते। 5 मिनटं छान मुरतं हे। आता साखर बघूयात। आता इथं मी 5 वाटी प्रीमिक्स भरलं आहे, तर 6 वाट्या साखर घेणार आहे। जर तुम्हाला जेमतेमच पाक पाहिजे असेल तर जेवढं पीठ प्रीमिक्सचं भरतं तेवढंच साखरही तुम्ही घेऊ शकता। आणि घरामध्ये जर जास्त पाक खाणारे असतील, एखाद्याला पाक आवडतो, तर त्याच्यात 1 वाटी वाढवायचा, म्हणजे भरपूर असा पाक तयार होतो त्या 1 वाटी साखरेचा। आणि जेमतेम पाहिजे असेल तर जेवढं प्रीमिक्स भरलं आहे वाटीत तेवढंच तुम्ही साखर घेऊ शकता। आणि साखर बुडून अर्धा इंच तरी वर पाणी राहिलं पाहिजे, यानं पाकाची कन्सिस्टन्सी बरोबर होते। आणि जर तुम्हाला पाक थोडासा पातळ पाहिजे असेल तर पाणी अर्ध्या इंचानं आणखीन वाढवायचं, म्हणजे छान असा पातळ, म्हणजे पातळ नाही होत पण असा घट्टसरच होतो तो पण थोडंसं सैल असा पाक होतो। आणि हे छान हलवायचं आहे। एखादा चमचा दुधाचा टाकायचा असला तर टाकू शकता, म्हणजे छान त्याच्यावरची मळी निघून जाते। आणि वेलची पूडही लगेच टाकायची। आणि 1 उकळी चांगली आली की 2-3 मिनटामध्ये येते छान, सगळे साखर मुरते। 5 मिनटं तरी शिजवून घ्यायचं छान हे, म्हणजे आपली पाकही थोडा टिकतो चांगला आणि घट्टसर होतो। असा चिकटपणा आला की समजायचं झाला आता आपला पाक। जास्त उकळत बसायचं नाही, एकच छान उकळी येऊ द्यायची आणि फ्लेम बंद करून टाकायची गॅस। आता पिठाचं बघूयात। आता छान असं आपलं त्याच्यामध्ये दूध मुरले त्या प्रीमिक्समध्ये, पण थोडंसं दाबून बघायचं
जर घट्ट गोळा वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करत दूध मिक्स करून आपल्याला पीठ हलकं मळून घ्यायचं आहे, दाबून दाबून मळायचं नाही. जर तुमचे गोळे असे घट्ट येत असतील तर याचे गुलाबजामुन छान होणार नाहीत, कडक होतील. अशा पिठाचे गुलाबजामुन करायचे नाहीत आणि असं दाबूनही करायचं नाही. याचे गुलाबजामुन छान होत नाहीत, कडक होतात. आणि असे घट्ट पिठाचे गोळे ह्याला क्रॅक जातात, त्याला म्हणजे असे चिरा पडतात, त्या तळताना फुटतात. त्यामुळे थोडंसं पीठ सैलसरच राहू द्यायचं. हलक्या हातानं ते पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं थोडं दूध टाकत. इथं अर्ध्या वाटी दुधाची गरज आहे आणखीन. आणि जास्त पातळही करायचं नाही, मग ते गुलाबजामुन दूध पितात. आणि घट्ट केलं तर आतून पिठाचे गोळे तसेच राहतात. त्यामुळे 1.5 वाटी दूध 5 वाटी पिठासाठी प्रीमिक्ससाठी पुरे होतं. एकदम बरोबर माप आहे आणि हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे, जास्त दाबून मळायचं नाही. या पद्धतीनं हे पीठ आपलं सगळं मळून झालेलं आहे. अशा पद्धतीनं पीठ मळालं तर याला क्रॅक पण जात नाहीत आणि छान असे गोळे होतात. थोडासा गोळा तळ हातावर घ्यायचा, चपटा करायचा आणि हलकंसं गोल करायचं. थोडंसं चपटं करायचं आणि परत गोल गोल करायचं. यानं अजिबात चीर पडत नाही गोळ्याला आणि छान असे गोळे तयार होतात. बऱ्याच जणाला गोळे करताना खूप होतं, त्रास होतो, चिरा पडतात. पण जर आपल्याला वाटत असेल चिरा पडायला तर थोडंसं 1 चमचा दूध टाकून पीठ मळायचं. पाणीही टाकू शकता. आणि जर पातळ वाटायलं तर 1-2 चमचे गव्हाच्या पिठाचे इथं वापरू शकता. त्यानंही गुलाबजामुन छान होतात. पण होता होईल तितकं प्रीमिक्सपासूनच बनवा, कारण त्यांचं योग्य परफेक्ट माप असतं प्रत्येक पिठाचं. आणि असे लांबट एक गोळा करून तुम्हाला एकसारख्या मापाचेही गोळे करता येतात. असं एकसारखे गोळे तयार करायचे म्हणजे सगळे साईज गुलाबजामुनची एकसारखी येते. आणि मीडियम साईजचे असे 60 ते 70 गोळे होतात. 70 ते 80 जर छोटे छोटे करायचे असतील तर 70 ते 80 होतात. पण आपल्या साईजवर आहे हे, त्यामुळे बऱ्यापैकी होतात हे. अर्धा किलो पिठामध्ये 1 ते 1.5 किलो गुलाबजामुन आरामात होतात आणि भरपूर होतात. असे हलके हलके गोळे तयार करायचे आहेत. अशा हलक्या हवा भरेल असे गोळे तयार केले तर आतून छान जाळी पडते गुलाबजामुनला, पिठासारखे होत नाहीत. हे असे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इथं एकतर खोलगट कढई घ्यायची आणि अगोदर छान तेल गरम करायचं. एकदम लो गॅसवर हे 3 ते 4 मिनटं तळून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही हलके तळून घेताल तेवढं ते गोळे आतून जाळीदार बनतील. मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची, म्हणजे छान गोळे तळले जातात. आणि तळताना सतत गोलाकार फिरवायचं, म्हणजे एकसारख्या कलरचे तयार होतात. म्हणजे कुठं जास्त डार्क कुठं फेंट असे होत नाहीत. तळताना सतत हलवायचं, 1 मिनिटापर्यंत थांबायचं, नंतर हलवायचं. छान एकसारख्या कलरचे गोळे तयार होतात. आणि हे आपल्याला लगेच गरम पाकामध्ये टाकायचे आहेत. दोन्ही पाक गरम किंवा हे गोळेही गरम असले तरी चालतात, कारण हे इन्स्टंट गुलाबजामुन आहेत. त्यामुळे ते लगेच 1-2 घंट्यामध्ये छानपैकी मुरले जातात. अशा पद्धतीनं हे लगेच तेलातले काढायचे आणि पाकात टाकून द्यायचे. असे पटकन मुरतात. अशा पद्धतीने नक्की करून बघा. परत तुम्हाला असेच गुलाबजामुन करावेसे वाटतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि छान अशा सोप्या रेसिपीज तुम्हाला भेटतील.